वरती ध्यान लावणे, त्याचबरोबर भगवंतांचं जे सुंदर विशेष गुण जे आहेत ते गुणांवरती ध्यान लावणे, त्यानंतर भगवंतांचे जे काही लीला आहेत त्या लीलांवरती ध्यान लावणे, आणि त्याचबरोबर सेवा ध्यानम, ही भगवंतांच्या जी सेवा आहे त्या सेवेवरती ध्यान लावणे. अशा कित्येक काही काही सेवा आहेत ज्याच्यामध्ये आपण निरंतरपणे भगवंतांच्या ध्यान लावू शकतो. आणि आता सध्या मी पाहतोय की आपल्यापैकी कित्येक भक्त जे आहेत हे बुक डिस्ट्रीब्युशनची जी उत्कृष्ट सेवा आहे, भगवंत ज्याच्यामुळे अतिशय प्रसन्न होतात, भगवंतांना तो व्यक्ती अतिशय प्रिय होतो, त्या सेवेमध्ये सुद्धा कित्येक ध्यान लावून कित्येक प्रकारचे नवीन 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 योजना करून भक्त जे आहेत ते सेवा ध्यान सुद्धा करत आहेत. हे 4 प्रकार सांगितलेले तिथे ध्यानाचे: रूप ध्यान, गुण ध्यान, लीला ध्यान, त्याला क्रीडा ध्यान सुद्धा म्हणतात, आणि त्याचबरोबर सेवा ध्यान. इथे जी कथा येते त्या ब्राह्मणांची, आणि ज्यांनी तो एक छानशी खीर बनवली होती त्यांची कथेचं वर्णन केलंय की जसे कसे त्या खीर शिजली की नाही त्या बघण्यासाठी त्यांनी हात घातला आणि त्यांचं बोट 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 भाजलं गेलं त्यांचं. तर असे उत्कृष्ट जी लीला आहेत त्या सेवा ध्यान आपण एवढं म्हणजे असे बरेच भक्त जे आहेत हे ते सेवा करू शकत नाही तर मानसिक रूपेने सेवा अर्पण करून त्या सेवेवरती ध्यान लावतात आणि त्याद्वारे भगवंतांना प्रसन्न करतात. त्यानंतर दास्यम, कशा प्रकारे एक सेवक म्हणून राहणं अतिशय गरजेचं आहे, आणि या सेवकाचा जो भाव आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये दास्यमध्ये त्याची जी व्याख्या आहे त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे, कर्म अर्पणम, जे काही आपण भक्तिमय कार्य करतो, भौतिक नाही भक्तिमय कार्य करतो ते पूर्णपणे भगवंतांना अर्पण करणे, आणि त्याचबरोबर कैंकर्यम याच्याबद्दलही वर्णन करण्यात आलंय की मी जो आहे हा अतिशय तुच्छ दास आहे, किंवा दासानुदास भावामध्ये स्वतःचा स्वीकार करेल. मी जो आहे हा सर्व दासांचा दास आहे, कैंकर्यम हे सांगितलंय. तर दास्यम हे हे एक भावही आहे. आपण जे 5 प्रमुख भाव बघतो त्याच्यामध्ये आपण पाहतो की दास्य भाव जो आहे हाही तेवढाच महत्वाचा आहे. शांतचे 5 रस जे आपण पाहतो त्याच्यामध्ये आपण पाहतो दास्य रस हे एक महत्वाचा रस आहे. त्यानंतर आपण पुढे पाहतो 48वा अंग आहे ते म्हणजे साख्यम, भगवंतांशी एक मैत्री भाव असणे. आणि जेव्हा व्यक्ती जो आहे हा साधना वैदी भक्तीमधून जेव्हा रागानुगा भक्तीमध्ये जातो तर त्यावेळेस तो जो आहे हळूहळू त्याला साख्य भाव जो आहे किंवा मैत्रीचा संबंध येतो, आणि त्या प्रकारे तो जो आहे हा भगवंतांशी साख्य भावात आदान प्रदान करतो. साख्य भाव जे आहे त्याच्यात 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे विश्वास, भगवंतांवरती तो एक विशेष प्रकारचा विश्वास असला पाहिजे, जसा अर्जुनाचा भगवंतांवरती विश्वास होता. आणि त्यामुळे हा जो विश्वास आहे तो विश्वास हृदय व्यक्ती जो आहे की जो भगवंतांनी दिलेले जे सर्व नियम आहेत ते अतिशय दृढ विश्वासाने व्यवस्थितपणे पालन करतो, आणि त्यानंतर एक उत्कृष्ट स्थिती प्राप्त करतो. आणि त्याच दुसरा दुसरा प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे मित्रवृत्ती, की आपण भगवंतांशी एक मित्रासमान बनतो. अ, एक जो भगवंत जे आहेत हे माझे हितचिंतक आहेत, सुहृदम सर्वभूतानां असं त्याला हे नक्कीच कळतं. आणि ही जी मैत्री आहे याला साख्यरस असं सुद्धा म्हटलं जातं. हे मित्रवृत्ती जे आहे ह्याच्यासाठी आपण अर्जुनाचं उदाहरण पाहू शकतो, आणि विश्वासासाठी आपण द्रौपदीचं उदाहरण पाहतो, की द्रौपदी जी आहे ही पूर्णपणे भगवंतांवरती निर्भर राहिली होती. भगवंतांनी तिचं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे रक्षण केलेलं आहे. त्यानंतर 49वा अंग आहे आत्मनिवेदनम. काय आत्मनिवेदनम म्हणजे पूर्णपणे शरणागत जाणे. हा, आपण याच्यावरती भरपूर चर्चा केलेली आहे की कशा प्रकारे पूर्णपणे शरणागत जायचं. आपलं काया वाचा मनसा जी आहे ही पूर्णपणे भगवंतांना त्याच्याद्वारे शरणागत जाणं गरजेचं आहे.
अपेक्षा आहे की सर्वांनी तात्पर्य वाचले असतील. तात्पर्यामध्ये बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. निज, त्यानंतर 50व जे आहे हे निज प्रियो पहरणम, तर भगवंतांना ज्या प्रिय गोष्टी आहेत त्या अर्पण करणे. जसं वर्णन करण्यात येतं की भगवंतांना अभिषेक आणि भगवंतांना शृंगार या गोष्टी अतिशय प्रिय आहेत. तर त्या गोष्टी ज्या आहेत हे भगवंतांना अर्पण करणं आणि भगवंतांना प्रसन्न करावं. 51 तद अर्थे अखिल चेष्टितम, आणि त्याचबरोबर तद अर्थे म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्या अर्थाने अखिल चेष्टितम, आपण जे काही चेष्टा करतो म्हणजे आपण जे काही कार्य करतोय हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच असावं. त्यामुळे सर्व काही भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करावं, याच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे लौकिक आणि दुसरं आहे वैदिकी. तर वैदिक म्हणजे वैदिक वाङ्मयानुसार जे काही गोष्टी नियम दिलेले आहेत त्यानुसार केलेले कार्य, आणि लौकिक म्हणजे जे आपण नित्य नियमाने दिवसा जे काही भक्तिमय कार्य करतो दिवसभरात, या गोष्टी ज्या आहेत या सर्व काही भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आपण केल्या पाहिजे. त्यानंतर 52 जे आहे शरणपतित. शरणपतित म्हणजे भगवंतांचं रक्षण, भगवंतांद्वारे माझं रक्षण व्हावं किंवा भगवंतांनी दिलेले रक्षण जे आहे याचा स्वीकार करावा. त्यासाठी आपण पाहतो प्रल्हाद महाराज एक उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रल्हाद महाराजांना ते जे काही अत्याचार झाले त्या सर्व अत्याचारातून भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं आणि भगवंतच माझं रक्षण करतील हा त्यांचा दृढ विश्वास होता आणि त्या गोष्टीचा ते नेहमी स्वीकार करत होते. अशा प्रकारे आपणही भगवंतांचा अवश्य रक्षिबो कृष्ण येई विश्वास, हे अतिशय महत्वाचं तत्व आहे. ते आपण जीवनात पालन केलं पाहिजे की भगवंत कृष्ण जे आहेत हे माझं नक्कीच रक्षण करतील. या गोष्टीवरती आपल्याला दृढ विश्वास असणं गरजेचं आहे. तदीयानाम सेवनम, आपण भगवंतांचा जो तदीय आहे म्हणजे भगवंतांच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्यांची सेवा करणे. जसं आपण पाहतो की तदीय म्हणजे भगवंतांच्या संबंधित असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्या आहेत त्या भगवंतांचं बलरामजींचं एक्सपान्शन आहे. बलरामजी तर आपला स्वतःचा विस्तार जो आहे तो तशा प्रकारे करतात आणि त्यामुळे आपण त्यांची सेवा करणे किंवा भगवंतांच्या अतिशय प्रिय अशा गोष्टी आहेत जसे तुलसी महाराणी ही भगवंतांची अतिशय प्रिय आहे, ज्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये नेहमी त्या नियोजित असतात. तर त्यांची सेवा करणे. तसंच आपण जे आहे की अशा प्रकारच्या बऱ्याच काही तदीय आहेत ज्यांची आपण सेवा करू शकतो किंवा भगवंतांच्या अर्पण जसं भगवंतांचे जे भांडे आहेत ते धुणे किंवा भगवंतांचं जे तदीय आहे बाकी भगवंतांचे ड्रेस ज्वेलरी या गोष्टी व्यवस्थित ठेवणे, त्यांची काळजीपूर्वक गोष्टी घेणे किंवा भगवंतांचे भक्त आहेत त्या भक्तांची सेवा करणे, याच्यातून आपण पाहतो तदीय सेवनम. याच्यात विशेष करून प्रभुपादजी जे आहेत हे तुलसी महाराणीच्या गुणगान करतायत आणि तुलसी महाराणीची जी सेवा आहे त्या सेवेबद्दल चर्चा करतात. तुम्ही जर परमपूज्य नवयगंद्र महाराजांची तुलसी आरती जर अटेंड केली असेल तर त्याच्यामध्ये महाराज जे आहेत हे या गोष्टीचं नेहमी वर्णन करतात की जर तुळशी महाराणी इतकी विशेष आहे की तिचं फक्त दर्शन करून, तिचं स्पर्श करून, तिचं स्मरण करून, तिचं गुणगान करून, नंतर तुळशी महाराणी जी आहे त्याच्या समोर प्रणाम करून, तो तुळशी महाराणीचं रोपण करून किंवा तुळशी महाराणीची सेवा करून, तुळशी महाराणीची आरती करून व्यक्ती जो आहे हा जेव्हा हे नवीन नेहमी करतो, या नवविधीच्या नेहमी करतो, तर हा व्यक्ती जो आहे हा वैकुंठ धामात प्रवेश करण्यासाठी योग्य ठरतो. तो शाश्वत प्रमाणे वैकुंठ धामात जाण्यासाठी योग्य ठरतो असं नेहमी त्याचं गुणगान करतात. प्रभुपादही त्याबद्दल चर्चा करत आहे. स्कंद पुराणात ह्या गोष्टीचं वर्णन करण्यात आलं आहे. त्यानंतर 54 शास्त्र, भगवंतांचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रांचं व्यवस्थितपणे अध्ययन करणे. सध्या आपण शास्त्रांचं अध्ययन आणि शास्त्रांचं वितरण याच्यावरती आपण लक्ष देत आहोत. त्यानंतर मथुरा ज्या मथुरा किंवा अदर बाकीचे काही आध्यात्मिक धाम आहेत त्या धामांची सेवा करणे याच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. वैष्णव सेवा 56 पुढे
ही हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे वैष्णव सेवा. वैष्णव सेवा जी आहे ही अतिशय भगवंतांना प्रिय आहे. तर आपण वर्णन येतं की पद्मपुराणात या गोष्टीचं वर्णन येतं. आराधनां सर्वेषां विष्णू आराधनां परम. सर्व आराधनांमध्ये विष्णूंची आराधना ही सर्वश्रेष्ठ आहे. तस्मात परतरम देवी, हे देवी, पण त्याच्यातही भक्तांची वैष्णवांची सेवा करणे, तदीयानां समाचरणम, ही त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी मानली जाते. त्यामुळे भक्तांची सेवा करणं हे अतिशय श्रेष्ठ मानलं जातं, जेणेकरून भगवंत जे आहेत हे अतिशय प्रसन्न होतात. आणि कित्येक उदाहरणांमध्ये आपण पाहतो की भगवंत भक्तांची सेवा केली म्हणून अतिशय प्रसन्न आहे. पुंडलिकाचं एक उत्कृष्ट उदाहरण आपण पाहतो. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म भगवंत जे आहे हे स्वतः आले, कारण भगवंत जे आहेत हे अतिशय प्रसन्न होतात. त्यानंतर आपण पाहतो वैभव महोत्सव, मोठे मोठे जे उत्सव जे आहेत अतिशय आनंदाने ते साजरे करणं गरजेचं आहे, त्यात भाग घेणं गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो व्रजधरो, काही व्रतवैकल्प जे आहेत करावेत. विशेष करून कार्तिक सारखा जो महिन्याचा जो विशेष व्रत आहे त्याचंही उत्साहाने भक्तांनी भाग घेणं अतिशय महत्वाचं आहे. जन्मदिन यात्रा, भगवंतांचे जे काही जन्मदिवस आहेत, जयंती आहे, नरसिंह जयंती, वामन द्वादशी, जन्माष्टमी, बलराम पौर्णिमा, याच्यामध्ये उत्साहाने भाग घेणं, त्यांचं जे काही उपवास आहेत त्याचे जे काही आहे त्यात भाग घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी. माधव तिथी जी आहे ही भक्तीची जननी आहे आणि त्याचं व्यवस्थितपणे पालन करणं ही गरजेचं आहे. श्री मूर्तेर अंगिर सेवनम प्रीती, भगवंतांच्या भगवंतांची या अर्चविग्रहांची सेवा करण्याप्रती एक आसक्ती निर्माण झाली पाहिजे. एक महत्वाचं अंग आहे, कारण ते स्वतः भगवंत आहेत आणि आपल्याला एक सुवर्ण संधी मिळते की त्यांना आपण स्पर्श करू शकतोय, त्यांची आपण सेवा करू शकतोय. जी सेवा यशोदामाई करते किंवा जी सेवा गोप बालक जे आहेत हे वनामध्ये गेल्यानंतर कृष्णाची करतायत, तर त्या अर्चविग्रहांची जी सेवा आहे, मग ती कुकिंग असू शकते भगवंतांसाठी, भगवंतांच्या अर्चविग्रहांचं त्यांचे जे काही अर्चविग्रहांना वापरण्यात येणाऱ्या गोष्टींची सेवा असू शकते. याच्यामध्ये आपण उत्साहाने भाग घेणं गरजेचं आहे. त्यानंतर श्री भागवत स्वाद, भागवतम जे आहे, श्री भागवत अर्थोस्वाद, की भगवंतांचं श्रीमद भागवतम जे आहे त्याच्यामध्ये रुची घेणे, श्रीमद भागवतमच्या श्रवणामध्ये रुची घेणं हे अतिशय अतिशय महत्वाचं अंग आहे. आपण पाहणार आहोत 5 प्रमुख अंग जे आहेत त्या 5 प्रमुख अंगापैकी हे अंग आहे ज्याच्यामध्ये आपण भगवंतांचे जो इतका उत्कृष्ट सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांच्यातला झालेला संवाद आहे त्याच्यामध्ये उत्साहाने भाग घेणे आणि ते भागवतम जे आहे त्याचं अतिशय उत्साहाने पठण करणं गरजेचं आहे. बासष्ट, सजातीयस्य स्निग्ध श्री भागवत भक्त संगो, तर जे भक्तगण आहेत त्या भक्तगणांचा आश्रय भक्तगणांचा संग करणे, भक्तांचा संघ अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यावरती भरपूर आतापर्यंत आपण चर्चा केलेली आहे. त्या अशा भक्तांच्या संघामध्ये आपण आनंदाने राहणं गरजेचं आहे. आणि कसे भक्त सांगितले, सजातीयस्य, सजातीय म्हणजे जे लाईक माइंडेड आहेत अशा भक्तांच्या बरोबर आपण संघ घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर 63, श्रीनाम संकीर्तनम, भगवंतांचं जे नाम संकीर्तन आहे त्या नाम संकीर्तनामध्ये भाग घेणे, हरिनामामध्ये भाग घेणे न चुकता, तेही अतिशय महत्वाचं अंग सांगितले आहे.
आणि त्यानंतर श्री मथुरा मंडल स्थित. मथुरा मंडल स्थित म्हणजे जे मथुरा धाम आहे, मथुरा वास त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण जाऊन भगवंतांची जे धाम आहे त्या धामाची आपण सेवा करू शकतो आणि अशा धामामध्ये आपण तिथे राहणं हे अतिशय महत्वाचं अंग सांगितलेले आहे. अशा प्रकारे हे 64 अंग आहेत. या 64 अंगांची विस्तार रूपाने चर्चा करण्यात आलेली आहे. कोणाचा काही प्रश्न आहे आतापर्यंतच्या चर्चेवर? ठीक आहे. तर हे 64 अंग जे आहेत त्यानंतर आपण पुढे जे 5 महत्वाचे अंग आहेत त्याच्यावरती जी 13व्या अध्यायात चर्चा झालेली आहे ती आपण पाहणार आहोत. मला फक्त एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा लागेल. मी परत 5 मिनिटात जॉईन करतो. महेश प्रभू जी, रिकॉर्डिंग पॉज करा. काही काही अंग जे आहेत आपल्याकडून पालन होतील, काही होऊ शकत नसतील. पण त्याच्या व्यतिरिक्त हे जे 5 साधनं जी आहेत, हे 5 अंग जे आहेत, हे अतिशय महत्वाचे अंग आहेत आणि हे अतिशय शक्तिशाली आहेत. हे आपण केल्यानंतर नक्कीच आपल्या भक्तीमध्ये खूप योग्य प्रकारे वृद्धी होईल आणि आपण हळूहळू तिथून जी प्रेमभक्ती आहे त्या प्रेमभक्तीपर्यंत अग्रेसर होऊ शकतो. त्यामुळे हे जे 5 अंग जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. आपण पाहूयात काय प्रभुपाद लिहित आहेत. श्रील रूप गोस्वामींनी म्हटले आहे की मथुरा निवास, अर्चविग्रहांचे पूजन, श्रीमद भागवतम पुराणाचा पाठ, वैष्णव भक्तांची सेवा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप ही 5 प्रकारची भक्तिमय साधने इतकी शक्तिशाली आहेत. ही 5 जे आहेत अंग, ही साधने जी आहेत ही लक्षात ठेवा व्यवस्थित. परीक्षेसाठी सुद्धा विचारलं जाईल आणि आपल्याला माहितीही पाहिजेत की कोणती अशी 5 अंग जी आहेत ती महत्वाची आहेत. पुन्हा एकदा, मथुरा निवास, अर्चविग्रहांचे पूजन, श्रीमद भागवतमचा पुराणाचा पाठ, वैष्णवांची भक्तांची सेवा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप हे 5 अतिशय महत्वाची शक्तिशाली साधना आहेत. यांच्यापैकी कोणत्याही एका साधनाविषयी मनुष्यामध्ये अल्प प्रमाणात सुद्धा आसक्ती निर्माण झाली तर तो अगदी नवोदित भक्तांमध्ये देखील भक्तिभाव उदित करू शकते. तर इतकी शक्तिशाली साधनं आहेत, तर एखाद्याला याच्यातील कुठल्या एका अंगावरती जरी आसक्ती झाली, एकाही साधनावरती आसक्ती झाली, तर तो दुसऱ्यांमध्ये सुद्धा भक्तिभाव उदित करू शकतो. तर आपण पाहतो की असे काही बरेच भक्त आहेत ज्यांना हरिनामामध्ये खूप रुची आहे. काही असे भक्त आहेत त्यांना भागवतावरती अखंड श्रद्धा आहे आणि त्या भागवतावरती त्यांना अतिशय विश्वास, दृढ विश्वास आणि भागवताबद्दल आसक्ती पण आहे. आणि काही भक्त जे आहेत त्यांना महत सेवा किंवा बऱ्याचशा वैष्णवांची सेवा करण्यामध्ये रुची आहे आणि ते सेवेमध्ये नेहमी उत्साहाने भाग घेतात. तर अशा प्रकारे आपल्यालाही काही भक्तांना धामवास करायला अतिशय आनंद येतो आणि धामामध्ये गेल्यानंतर ते स्वतःची त्याचबरोबर दुसऱ्यांना ज्यांना धामवास करवतात त्यांचीही श्रद्धा दृढ करतात. आणि अर्चविग्रहांचे पूजन करण्यामध्येही काही भक्त अशी आपल्या डोळ्यासमोर बरीच उदाहरणे आहेत जे स्वतः अतिशय त्यांना आसक्ती आहे अर्चविग्रहांची सेवेची आणि त्याच प्रकारचं दुसऱ्यांनाही अर्चविग्रहांप्रती सन्मान जो आहे, विश्वास जो आहे ते दृढ करू शकतात. अर्चविग्रहांच्या पूजनाविषयी श्री रूप गोस्वामींनी एका श्लोकाची रचना केली आहे. त्यात ते म्हणतात, प्रिय मित्र, जर तुला या भौतिक जगातील तुझ्या मित्रांच्या संगतीचा आनंद आस्वादायचा असेल तर केशी घाटावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाकडे पाहू नकोस. ते गोविंद म्हणून विख्यात आहेत आणि त्यांचे नेत्र अत्यंत मनोहर आहेत. ते वेणुनाद करीत आहेत आणि त्यांच्या मस्तकावर सुंदर मोराचे पीस आहे. चंद्राच्या प्रकाशात त्यांचा संपूर्ण देह उजळून निघालेला आहे. तर भगवंतांच्या सुंदर विग्रहांचं, भगवंतांचं सुंदर जे रूप आहे
त्याचं विशेष गुणगान करतात श्री रूप गोस्वामी पाद. ते म्हणतात की भगवंतांचं एक अतिशय सुंदर रूपाबद्दल वर्णन केलेलं आहे त्यांनी, आणि त्या सुंदर रूपाचं वर्णन करताना म्हणतात, जर तुला भौतिक आसक्ती असेल किंवा तुझ्या भौतिक मित्रांप्रती तुझ्याप्रती तुझी आसक्ती असेल, तर कृपया करून तू केशी घाट, वृंदावनातील यमुनेचा जो केशी घाट आहे तिकडे जाऊ नकोस. कारण तिकडे एक सुंदरसा एक गोविंद म्हणून मुलगा आहे, जो गोविंद म्हणून एक गोविंद भगवंत तो उभे आहेत, आणि ते जे आहेत हे वेणुनाद करतायत. त्यांनी मोरपंख धारण केलेला आहे. त्यांचे सुंदरसे ओठ आहेत, आणि त्यांचे त्यांचा जो रंग, त्यांचा जो ते 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 अंगाची कांती आहे विशेष, की जी अतिशय शांत करणारी आहे चंद्राच्या प्रकाशासमान. त्यांचं जे आहे, त्यांचा जो त्रिभंग ज्यांचं रूप जे आहे, ते त्रिभंग रूप पाहिलंस तर तुझ्या सर्व भौतिक आसक्ती ज्या आहेत ह्या दूर होतील, आणि भौतिक मित्र, भौतिक संबंध जे आहेत यातून तू पूर्णपणे दूर जाशील. जर तुला त्याची भौतिक आसक्ती जर टिकून ठेवायची असेल तर त्यांच्याकडे पाहू नकोस. तर अर्चविग्रहांच्या सेवांचं गुणगान करताना विशेष करून सांगितलं आहे की अर्चविग्रहांची सेवा जी आहे, जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्याच्या सर्व भौतिक आसक्ती ज्या आहेत ह्या हळूहळू दूर होणार आहेत, आणि त्याची आसक्ती जी आहे ही फक्त ब्रजेंद्र नंदन भगवंत जे आहेत, जे मदन मोहन आहे, जे गोविंद आहे, जे राधा गोविंद आहे, जे राधा गोपीनाथ आहेत, अशा सुंदरसे जे भगवान आहेत त्यांच्याकडेच त्याची पूर्णपणे त्यांचं स्मरण, त्यांचे चिंतन, आणि त्यांच्या प्रती आसक्ती, त्यांच्या प्रती प्रेम, त्यांच्या प्रती मैत्रीभाव जो आहे तो त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. तर ही अर्चविग्रह सेवाची विशेषता सांगण्यात आलेली आहे. पुढे सांगतात प्रभुपाद, या श्लोकाचा खरा मथीचा अर्थ असा आहे की जर एखाद्या माणसाचे मन श्रीमूर्ती आणि श्रीकृष्णाच्या विग्रहावर आसक्त झाले, तर त्या विग्रहाची घरी पूजा केल्यानंतर तो मनुष्य या जगातील तथाकथित मैत्री, प्रेम आणि समाज या संबंधांना विसरून जाईल. म्हणून प्रत्येक गृहस्थाने आपल्या घरी अर्चविग्रहांची प्रतिष्ठापना करणे आणि आपल्या कुटुंबासमवेत त्यांची पूजा आरंभ करणे हे आपले प्रमुख कर्तव्य समजले पाहिजे. यामुळे तो क्लब, सिनेमा, नाचगाणे, धूम्रपान, मद्यपान अशासारख्या अनर्थांपासून वाचू शकेल. जर एखाद्याने घरी योग्य प्रकारे अर्चविग्रहांचे पूजन केले तर या सर्व व्यसनांपासून तो मुक्त होऊ शकेल. तर प्रभुपाद विशेष करून गृहस्थांसाठी वारंवार म्हणतात की गृहस्थांनी अर्चविग्रह सेवेमध्ये उत्साहाने भाग घेतला पाहिजे. म्हणजे प्रभुपादांचं एक लेटर आहे, ज्यात प्रभुपाद म्हणतात की सर्व ब्रह्मचारी आणि संन्यासी जे आहे त्यांनी प्रचार केला पाहिजे, आणि गृहस्थ जे आहेत त्या गृहस्थांनी अर्चविग्रहांच्या सेवेमध्ये पूर्णपणे भाग घेतला पाहिजे. मंदिरातले अर्चविग्रह जे आहेत त्याची काळजी सुद्धा गृहस्थांनी घेतली पाहिजे, असं प्रभुपाद म्हणतात. राधेशंपूंची अशीच इच्छा आहे. राधेशंपू म्हणतात की सर्व गृहस्थ भक्तांनी येऊन अर्चविग्रहांची सेवा केली तर शास्त्रांमध्ये त्याचं वर्णन करण्यात आलं आहे, जेणेकरून भगवंतही प्रसन्न होतो. आणि त्याचबरोबर अर्चविग्रहांची सेवा केल्यानंतर आपल्या सर्व भौतिक आसक्ती कमी होणार आहेत, आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण येणार आहे. कारण अर्चविग्रह सेवेत जाण्यासाठी व्यक्ती जो आहे हा पवित्र राहण्याचा प्रयत्न करतो. बाह्य आणि अंतर दोन्ही प्रकारे तो पवित्र राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनही पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करतो, आणि असं केल्यामुळे त्याच्या भौतिक इच्छा, आसक्ती ज्या आहेत ह्या नक्कीच कमी होणार आहेत. त्यामुळे अर्चविग्रह सेवेमध्ये उत्साहाने आपण भाग घेतला पाहिजे. आणि हे अर्चविग्रह जे आहे, अर्चविग्रहांची सेवा जी आहे, हे प्रमुख साधन, एक अतिशय महान शक्तिशाली साधन जे आहे याची वर्णन करण्यात आलेलं आहे. पुढे सांगतायत श्री रूप गोस्वामी पुढे असेही म्हणतात, रे मूर्ख मित्रा, मला वाटते की तू अगोदरच मंगलमय श्रीमद भागवताचे श्रवण केले असेल, ज्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची निंदा केलेली आहे. मला असे वाटते की श्रीमद भागवतात कृष्ण लीलांचे वर्णन करणारे 10व्या स्कंधातील श्लोक हळूहळू तुझ्या कर्णातून तुझ्या हृदयात प्रवेश करत आहेत. तर श्रीमद भागवत पहिला अंग आपण पाहिलं ते अर्चविग्रह सेवा. दुसरं इथे वर्णन करतात प्रभुपाद, ते म्हणजे भागवताची जी शक्ती आहे, भागवताचा जो पाठ केल्यानंतर व्यक्तीमध्ये जी विशेषता आहे, त्या व्यक्तीमध्ये जी भगवंतांच्या श्रीकृष्णाप्रती जी आसक्ती निर्माण होते त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि ते वर्णन करताना सांगतायत, चतुर पुरुषार्थ जे आहे याचं वर्णन वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी येतं, ज्याच्यात धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणजे जो वर्णाश्रम धर्माचं पालन करतो तो व्यक्ती जो आहे या चतुर पुरुषार्थाचा सुद्धा नक्कीच आनंदाने, उत्साहाने भाग घेतो.
आणि त्याच्यामध्ये चतुर्पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 गोष्टींवरती जास्तीत जास्त वैदिक शास्त्रामध्ये भर दिलेला आहे. पण भागवत जो ग्रंथ आहे, ज्याला अमल पुराण म्हणतात, भागवतम जो ग्रंथ आहे, एक विशेष वैदिक शास्त्राचं जे सार आहे, वैदिक सूत्रांचा जो सार आहे, तो भागवतात दिलेला आहे. हे भागवत इतकं विशेष आहे, की त्याचं वर्णन करताना सांगितलं आहे, की हे मित्रा, तू नक्कीच भागवताचं श्रवण पूर्वजन्मात केलं असशील आणि विशेष करून 10व्या स्कंदातील ज्याच्यामध्ये कृष्णाचं गुणगान करण्यात आलेले आहे, ते श्लोक जे आहेत, हे तुझ्या हृदयात प्रवेश करत आहेत. आणि त्यामुळे तुझ्यासाठी हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष जे आहे, हे निंदनीय आहे. त्यामुळे या धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या पाठीमागे भक्त लागत नाही. तर श्रीमद भागवतम जे आहे, हे अतिशय विशेष अंग आहे. श्रीमद भागवताचं जर व्यक्तीने श्रवण केलं, तर तो व्यक्ती हा नक्कीच दृढनिश्चयी होणार आहे आणि त्याची भगवंतांप्रतीची जी आसक्ती आहे, कृष्णाप्रतीची, कृष्ण सेवेप्रतीची जी आसक्ती आहे, त्यात नक्कीच वृद्धी होणार आहे. श्रीमद भागवतम पुराणाच्या आरंभी असे म्हटले आहे, की जोपर्यंत आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांना अगदी केरकचऱ्यासमान समजून फेकून देत नाही, तोपर्यंत आपण श्रीमद भागवताचा खरा अर्थ समजू शकत नाही. भागवताचा एकमेव विषय म्हणजे भक्तिमय सेवा. पंचम पुरुषार्थ असंही त्याला म्हटलं जातं, डिव्होशनल सर्व्हिस, भक्तिमय सेवा. आणि हा 5वा पुरुषार्थ मानला जातो आणि त्याच्यामध्ये हा 5वा पुरुषार्थ जो आहे, हा त्या 4ही पेक्षा अतिशय श्रेष्ठ मानला जातो. आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हणजे मनुष्य जन्मामध्ये वर्णाश्रमाचं व्यवस्थित पालन करत प्रत्येक मनुष्याने या 4 गोष्टींची व्यवस्थितपणे प्राप्ती करावी असं शिकवलं जातं. त्याच्यामध्ये धर्माचं पालन करायला सांगतात. अर्थ जो आहे म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्यांचे जमावजमी करणे आणि काम जे आहे, कामवासना जी आहे ती पूर्ण करणे आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर व्यक्तीने मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करावा. या गोष्टींचं वर्णन केलं जातं. पण भागवतम जे आहे हे मोक्षाची वगैरे चर्चाच करत नाही. भागवतम जे आहे हे फक्त आणि फक्त भक्तिमय सेवेची चर्चा करतं. कशाप्रकारे एक भक्त जो आहे, "मारोबी राखोबी जो इच्छा तुम्हार" किंवा "अश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम" या श्लोकाचं पालन करत तो भक्त जो आहे, "भगवंत तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही करा. पण कृपया मला तुमच्या सेवेमध्ये निरंतर लावा." तोच आपण हरिनामाचा जेव्हा जप करतो आहोत, तेव्हा सुद्धा आपण तीच प्रार्थना करतो किंवा ह्या श्रीमद भागवताचा सार सुद्धा आहे, तो हाच आहे, की मला फक्त आणि फक्त भक्तिमय सेवा हवी आहे. जो मनुष्य वैराग्य वृत्तीने श्रीमद भागवताचं अध्ययन करतो, तो केवळ दशमस्कंधामध्ये वर्णित असलेल्या कृष्णलीला समजू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे श्रीमद भागवताविषयी स्वाभाविक आकर्षण उद्विक झाल्याविना एखाद्याने रासलीलेसारखे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. श्रीमद भागवतम जसे आहे तसे आस्वादन करण्यासाठी एखाद्याने शुद्ध भक्तिमय स्थित असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे श्रीमद भागवताचं श्रवण, श्रीमद भागवताप्रती आसक्ती निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. जरी भागवताप्रती जर आसक्ती नसेल आणि जर त्याने काहीतरी वैराग्याने काहीतरी वाचायचं म्हणून वाचलं, तर त्याला ते भागवतम जे आहे त्याचा जो सार आहे तो समजणार नाहीये आणि त्याच्यानंतर तो भगवंतांना आसक्त होऊ शकणार नाहीये. पण हेही अतिशय शक्तिशाली अंग आहे. त्यामुळे भागवत श्रवण करणं हे अतिशय गरजेचं आहे. भागवताचं अध्ययन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळेच वैभव कोर्स जो आहे, जो लवकरच चालू होणार आहे, त्याच्यामध्येही उत्साहाने भाग घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण भागवताचं श्रवण करू. तर हे दुसरं साधन आहे. या साधनाबद्दल इथे चर्चा करण्यात आलेली आहे. पुढे भगवंतांच्या भक्तांची सेवा जी आहे, याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. भक्त सेवा जे तिसरं अंग जे आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. वैष्णव भक्तांची सेवा. भक्ती जो आहे हा शब्द फक्त विष्णूसाठी म्हणजे भगवंतांसाठी वापरला जातो आणि त्याचबरोबर जे विष्णूची सेवा करतात ते वैष्णव आहेत. असे वैष्णव भक्त जे आहेत जे विष्णू सेवा करतात त्यांची सेवा करणे हे एक अतिशय महत्वाचं अंग इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यावेळी जेव्हा कधी आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस आपण वैष्णव सेवा करण्यासाठी कंटाळा करू नये. वैष्णव सेवेसाठी आपण उत्साहाने पुढे जाणं गरजेचं आहे. पुढे वाचूत आपण. श्री रूप गोस्वामी कृत पूर्वी सांगितलेल्या 2 श्लोकांमध्ये त्यांनी काही अलंकारांची योजना केलेली आहे.
ज्यामध्ये अप्रत्यक्षपणे भौतिक समाजाची संगत, मैत्री, प्रेम यांची निंदा करण्यात आलेली आहे. लोकांना सर्वसाधारणपणे समाज, मैत्री आणि प्रेम यांच्याविषयी आकर्षण असते आणि या भौतिक प्रदूषणांना विकसित करण्यासाठी ते अनेकविध उपाय आणि कठोर परिश्रम करत असतात. परंतु राधा कृष्ण यांच्या श्रीविग्रहांचे दर्शन केल्यावर अशा प्रकारच्या भौतिक संबंध पूर्णपणे संपुष्टात येत असतात. श्री रूप गोस्वामींनी या श्लोकाची अशी विशिष्ट रूपाने रचना केली आहे की त्यामुळे असे प्रतीत होते की ते भौतिक संगतीत केलेली मैत्री, प्रेम त्यांची स्तुती करत आहेत आणि श्रीमूर्ती किंवा गोविंदाचे दर्शन घेणे याची निंदा करीत आहेत. या अलंकारामध्ये असे भासते की ज्या गोष्टींची स्तुती केलेली आहे त्यांची खरी निंदा केलेली आहे आणि ज्या गोष्टींची निंदा केली आहे त्यांची स्तुती केली जात आहे. या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे की जर एखाद्याला भौतिक मैत्री, प्रेम आणि समाज या सर्व अनर्थांचे विस्मरण करायचे असेल तर त्याने गोविंदांच्या विग्रहांचे दर्शन केले पाहिजे. श्री रूप गोस्वामींनी अशाच प्रकारे दिव्य कृष्ण कथांचे वर्णन केलेले आहे. एक एक भक्त इथे आपण पाहतो भक्त संघाच्या बद्दल चर्चा करताना त्यांनी सांगितलंय की जे जे पहिले 2 श्लोक ज्याच्यामध्ये त्यांनी श्रीमद भागवतम आणि अर्चविग्रहांची सेवा या 2 गोष्टींचं जेव्हा वर्णन केलंय तर त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन करताना असं दाखवलं की ते आपले जे भौतिक मित्र, परिवार जो आहे, संगीत संबंध आहे, त्यांचं गुणगान करत आहेत आणि भगवंतांचं दर्शन किंवा भगवंतांचं श्रवण याची ते निंदा करत आहेत. पण ह्याचा अर्थ तसा होत नाही. अर्थ ते उलट्या प्रकारे सांगतायत की जर तू त्या भौतिक आसक्तीला प्रेरित असेल तर गोविंदाकडे जाऊ नकोस. म्हणजे तुला भगवंत गोविंदांचा विग्रहांची सेवा करायची आहे किंवा त्यांच्या भागवताचं श्रवण करायचं आहे. त्यांनी दिलेल्या भागवताचं श्रवण केलंस तर नक्कीच तुझ्या सर्व भौतिक आसक्तीपासून दूर जाशील. तर त्याच प्रकारे वैष्णवांची सेवा केल्यानंतर सुद्धा तर आपण पाहतो की आपल्याला आपल्या भौतिक संबंधांपासून जे विशेष करून बऱ्याच जणांना माझं कुल, माझा परिवार, माझा समाज, माझा देश, माझं राज्य या गोष्टींशी बऱ्याच वेळा आसक्ती असते आणि त्या आसक्तीपोटी देशभक्ती, राज्यभक्ती, राष्ट्रभक्ती या सर्व गोष्टी जागृत होतात आणि त्यामुळे तो जो आहे हा वैष्णवांची सेवा करण्यापेक्षा किंवा विष्णूची सेवा करण्यापेक्षा या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त रुची घेतो. पण त्याच्यातून त्याला काहीच फायदा होणार नाहीये. त्याचा जर खरा जीवनाचा सार्थ करायचा असेल, जीवनाचा जर फायदा करून घ्यायचा असेल, तर भक्त आणि भगवंत यांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर वैष्णवांची सेवा केली तर व्यक्ती जो आहे तो भगवंतांना नक्कीच आसक्त होणार आहे. पुढे बघूयात आपण. श्री रूप गोस्वामी अशाच प्रकारे दिव्यकृष्ण कथेचे वर्णन केले आहे. एक भक्त एकदा म्हणाला की किती आश्चर्याची गोष्ट आहे की नेत्रातून सतत अश्रुधारा वाहत असताना ज्यावेळी मी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे दर्शन घेतले त्यावेळी माझे संपूर्ण शरीर पुलकित झाले. त्यामुळे माझे दैनंदिन भौतिक कर्तव्य करताना मी अयशस्वी ठरत आहे. त्यांचे एकदा दर्शन झाल्यामुळे मी आता शांतपणे घरी राहू शकत नाही. सदैव त्यांच्या सहवासात राहावे हीच मात्र माझी एकमेव इच्छा आहे. या श्लोकाचा अर्थ असाही आहे की आपण जर शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्या इतपत भाग्यवान ठरलो तर आपण त्यांच्याकडून श्रीकृष्णाविषयी श्रवण करावे, त्यांच्याविषयी ज्ञान संपादन करावे आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याविषयी उत्कंठित व्हावे. तर इथे फार महत्वाचा संदेश दिलेला आहे प्रभुपादांनी आपल्याला. रूप गोस्वामीपाद सांगतायत की भगवंतांच्या प्रती व्यक्ती जो आहे हा अतिशय आसक्त होतो आणि त्या आसक्तीमुळे त्या सर्व गोष्टी तो विसरून जातो ज्या भौतिक गोष्टी आहेत आणि त्यांची भगवंतांवरनं नेहमी पाहण्याची त्यांची इच्छा होते. तशाच प्रकारे शुद्ध भक्त जे आहेत लवमात्र साधुसंग सर्व सिद्धी होय. तर शुद्ध भक्तांचा संघ घेतला, त्यांची सेवा केली तर सर्व सिद्धी प्राप्त होणार आहेत. सर्व व्यक्तीला भक्तिमय जीवनातल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या प्राप्त होणार आहेत. आणि तो संघ इतका विशेष आहे की त्या संघामध्ये आपण त्यांच्याकडून ज्ञान अर्पण करणे, ज्ञान अर्जन करणे किंवा त्यांचा संघ घेऊन त्यांची सेवा करणे ह्या गोष्टी कधीच टाळू नये. त्याच्यामध्ये उत्साहाने भाग घेतला तर नक्कीच आपल्या भक्तीमध्ये कृष्ण भावनेमध्ये जी आहे वृद्धी होणार आहे. त्यामुळे भक्त संघ जो आहे हेही अतिशय महत्वाचं शक्तिशाली साधन जे आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे.
त्यानंतर हरिनामाची महिमा सांगण्यासाठी पुढे सांगतायत, महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन या संबंधी असं म्हटले आहे की नारद मुनी सतत भगवान श्रीकृष्णाचे गुणगान करीत असतात आणि साधू संतांना त्यांच्या वीणेचे स्वर ऐकू येतात. आता तेच स्वर माझ्या कानात प्रविष्ट झाल्यामुळे मला भगवंतांच्या उपस्थितीचा अनुभव होत आहे. हळूहळू माझी भौतिक सुखास्थिती सुखासक्ती पूर्णपणे निघून जात आहे. नारद मुनी बजाए विना राधिका रमन नामे, राधिका रमन नामे, राधिका रमन नामे, नारद मुनी बजाए विना राधिका रमन नामे. तर नारद मुनी जे आहेत हे वीणा वाजवत आहेत आणि राधिका रमण जे आहेत त्यांचं नाव घेत आहेत, असं भक्तिनाथ ठाकूर वर्णन करतात. आणि सांगायचं तात्पर्य आहे की भगवंतांचं जे नाव आहे ते इतकं विशेष आहे की ते जेव्हा एखाद्याच्या कानावरती पडतं तर त्यावेळेस भगवंतांच्या उपस्थितीचा अनुभव त्याला होतो आणि त्याचबरोबर भौतिक आसक्ती ज्या आहेत तर त्याच्यातून तो पूर्णपणे बाहेर निघतो. आणि त्यामुळे भगवंतांच्या महामंत्राचं श्रवण करणे, त्याबरोबर भगवंतांच्या नामजप करणे, त्याचं कीर्तन करणे हे स्वतःसाठी आणि त्याचबरोबर बाकीच्यांसाठीही महत्त्वाची गोष्ट. जेव्हा नारद मुनी स्वतः भगवंतांचं नारायण, नारायण नामजप करतात, त्यावेळेस ते कित्येक जणांचा उद्धार करतात. त्यामुळे आपणही जिथे कधी संधी असेल संकीर्तनाची, रोज सकाळी भक्त जे आहेत संकीर्तनाला जातात. अशी संकीर्तनामुळे ते स्वतःचा आणि त्याचबरोबर ज्याच्या कानावरती ते नाम संकीर्तन पडते त्याचा सर्वांचा उद्धार करत आहेत. आणि सर्वांचं जे आहे हे भगवंतांप्रती आसक्ती वाढवत आहेत. तर ही भगवंतांच्या नामाची अतिशय उत्कृष्ट महिमा जी आहे सांगण्यात आली. त्यामुळे भगवंतांचं नामजप करणे आणि भगवंतांच्या नामसंकीर्तनात भाग घेणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं अंग आहे. अतिशय शक्तिशाली अंग आहे. प्रभुपाद तर म्हणतात की आपली 99% प्रगती जी आहे ही हरिनामामुळे होणार आहे. त्यामुळे हरिनामात रुची घेणे हे प्रत्येकाला अतिशय गरजेचं आहे. हरिनामाची नामजप आपण करतो तर त्याच्यातही 3 स्थिती सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे अपराधयुक्त नाम, जे नाम करताना व्यक्ती जो आहे हा 10 अपराधांपैकी काही ना काहीतरी अपराध त्याच्याकडून घडत असतो. त्यानंतर येतो तो म्हणजे नामाभास. नामाभास स्थिती जी आहे त्या नामाभास स्थितीमध्ये व्यक्ती नामजप करतो. पण त्याच्यातून त्याला आणि त्या नामावरती त्याची आसक्ती निर्माण होते. त्या नामाची महिमा त्याला समजलेली असते. त्याला त्याच्यातून भक्तिमय काहीतरी दिव्यत्वाचा आभासही होतो. त्या नामाचे त्याला विशेष अनुभव येतात. पण त्याच्याकडून थोड्याफार प्रमाणात अपराध होत असल्यामुळे त्याला त्या नामाचं जे शुद्ध जो तिसरी स्थिती आहे, त्याचा अनुभव होत नाही. त्याला नामाभास स्थिती म्हणतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची स्थिती म्हणजे शुद्ध नाम. जो व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे अपराधातून मुक्त झालेला असतो. कसल्याही प्रकारचे अपराध न करता भगवंतांचं नाम जे आहे हे अतिशय शुद्ध प्रकारे घेत राहतो. त्यामुळे हे भगवंतांचं जे नामजप आहे त्याच्याबद्दलही महत्त्वाचं सांगितलेलं आहे. पुढे मथुरावास जो आहे म्हणजे भगवंतांचं जे धामवास आहे तेही अतिशय महत्त्वाचं अंग आहे. त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा श्रील रूप गोस्वामी मथुरा मंडळाचे वर्णन करतात. यमुनेच्या किनारी उभी असलेली भगवंतांची प्रतिमा माझ्या स्मृतिपटलावर कोरलेली आहे. कदंब वृक्षाच्या उद्यानात अनेक पक्षी कलरव करीत आहेत. असे ते दृश्य किती सुंदर आहे. स्मृतिपटलावरील ही प्रतिबिंबे मला सतत सौंदर्य आणि आनंदाचा दिव्य साक्षात्कार देत आहे. मथुरा मंडल आणि वृंदावन यांचे श्रील रूप गोस्वामींनी जे वर्णन केले आहे, या भावनेचा अनुभव अभक्तांना येऊ शकत नाही. यमुना नदीच्या किनारी असलेल्या 84 कोसचे मथुरा मंडळ हे लीलास्थळ इतके सुंदर आहे की इतका एकदा जर कोणी या ठिकाणी गेला तर त्याला प्राकृत जगतात परतण्याची इच्छा होणार नाही. श्री रूप गोस्वामींनी मथुरा आणि वृंदावन यांचे केलेले वर्णन म्हणजे त्यांचे साक्षात्कारी वर्णन आहे. हे सर्व वर्णने सिद्ध करतात की मथुरा आणि वृंदावन यांची स्थिती दिव्य आहे. अन्यथा या ठिकाणी आपल्या दिव्य भावना उदित होण्याची काहीच शक्यता नसते. मनुष्याने मथुरा आणि वृंदावन प्रवेश करताच अगदी त्वरित आणि न चुकता त्यांच्या अंतःकरणात या दिव्य भावनांचा उद्यास येत असतात. तर मथुरा मंडळ जे आहे हे अतिशय दिव्य आहे. वृंदावन 84 कोस जे आहे अतिशय दिव्य आहे.
आणि अशा ठिकाणी उत्साहाने भाग घेणे, अशा ठिकाणी जाण्यासाठी उत्साहाने आपण तयार राहणं गरजेचं आहे. म्हणजे बहुतेक लोकांना अ, गोवा, महाबळेश्वर किंवा अ, जे काही बाकीचे दुबई अशा ठिकाणी गेल्यानंतर अतिशय आनंद होतो. त्यांना काहीतरी विशेष वाटतं. पण तो आनंद क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे. पण हा वृंदावनात, मथुरेत गेल्यानंतर, त्या धामात राहिल्यानंतर आणि तिथे जो अनुभव व्यक्तीला येतो, जो आनंद प्राप्त होतो, हा निरंतर काळासाठी टिकणारा आनंद आहे. आणि हा आनंद जो इतका आहे विशेष आहे, की तिथे गेल्यानंतर परत वापस या भौतिक जगतामध्ये किंवा या या अ, प्राकृत जगतात येण्याची कोणाची परतण्याची इच्छा होत नाही. आणि त्यामुळे हे जे मथुरा मंडल वास जो आहे, म्हणजे धामवास जो आहे, हा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या काय होतं बघ, जर मथुरा मंडळ वास धामवास आपण केला, वृंदावनात जर आपण गेलो, तर भगवंतांच्या सुंदर लीलास्थलींचं दर्शन होतं. आणि त्या लीलास्थलींचं दर्शन झाल्यानंतर आपला विश्वास जो आहे, श्रद्धा जी आहे, ही दृढ होते. आणि ती श्रद्धा जेव्हा दृढ होते, निष्ठा जेव्हा वाढते, त्यानंतर भगवंतांप्रती आसक्ती, प्रेम आणि भाव जो आहे, त्याच्यातही आपली वृद्धी होणार आहे. आणि आपली भक्ती जी आहे, ही नक्कीच प्रगतीपटलावर राहणार आहे. आणि त्यामुळे आपण अतिशय आनंदाने या मथुरा मंडळाच्या या मंडळ जे म्हणजे जे 84 कोस परिक्रमा किंवा जे वृंदावन धाम आहे, त्याच्या दर्शनासाठी जाणे, तिथे राहणे, हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आणि त्याचबरोबर भगवंतांचे बाकी अनेक लीलास्थली आहेत, धाम आहेत. अशा धामामध्येही आपण वास करणं गरजेचं आहे. ज्याला जे अ, अ, 5 अंगांपैकी, प्रमुख 5 अंगांपैकी महत्त्वाच्या साधनांपैकी एक साधन इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे या 5 अंगांची चर्चा इथे श्रील रूप गोस्वामीपाद करतायत, जे अतिशय महत्त्वाचे अंग आहेत. कोणाचा काही प्रश्न आहे या 5 अंगांबद्दल? तर हे 5 अंग जे आहेत, हे अति शक्तिशाली कसे आहेत, याच्याबद्दल आता पुढे श्री रूप गोस्वामीपाद वर्णन करतायत. आपण वाचूया. भक्तिमय सेवेची ही वर्णन वाचताना कोणाचाही असा ग्रह होऊ शकतो, की भक्ती मार्गाच्या परिमाणाचे परिणामाचे वर्णन करताना काहीशी अतिशयोक्ती करण्यात आलेली आहे. परंतु वास्तविकपणे यामध्ये काहीच अतिशयोक्ती नाही. आपल्याला वाटेल की काय बाबा ही अतिशयोक्ती करण्यात आलेली आहे, एक्झॅगरेशन. नाही, एक्झॅगरेशन नाहीये, अतिशयोक्ती नाहीये. हे जे आहे हे सत्य आहे, की हे केल्यानंतर आपले कित्येक भक्त जे आहेत त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलेले आहेत, की हे 5 अंग जे आहेत, हे 5 साधनं जी आहेत अतिशय शक्तिशाली आहेत. वैदिक शास्त्रात अशी प्रमाणे आहेत, की काही भक्तांना अशा प्रकारच्या संगतीमुळे त्वरित लाभप्राप्ती झालेली आहे. अर्थात एवढे मात्र खरे, की असे सर्वांच्याच बाबतीत घडू शकत नाही. उदाहरणार्थ, केवळ मंदिरातील धुपाचा सुगंध घेऊन 4 कुमार त्वरित भक्त झाले. बिल्वमंगल ठाकूरांनी श्रीकृष्णाविषयी श्रवण केले आणि त्यावेळी त्यांची वेश्येचा संग जो तो त्वरित सोडून दिला. त्यानंतर ते वृंदावन आणि मथुरा येथे गेले. त्या ठिकाणी त्यांनी काही एक सिद्ध वैष्णव म्हणून ख्याती मिळवली. तेव्हा या कथनांमध्ये मुळीच अतिशयोक्ती नाही. तसेच या दंतकथा नव्हेत. ही कथने वास्तविक सत्य आहेत. परंतु काही भक्तांच्या बाबतीत ती खरी ठरतात आणि ती सर्व लोकांना लागू होत नाहीत. अशी कथने अतिशयोक्तीप्रमाणे वाटली तरी देखील एखाद्याने या वर्णनाचा जसा आहे तसा स्वीकार करावा. जेणेकरून तो आपले लक्ष क्षणभंगूर भौतिक सौंदर्यापासून दूर करून कृष्ण भावनेच्या नित्य सौंदर्याकडे आकर्षित करा. जी व्यक्ती कृष्ण भावनेकडे आहे, तिच्याकरिता वरील परिणाम अधिक अस्वाभाविक ठरत नाहीत. तर प्रभुपाद तिथे सांगतायत, की सगळ्यांच्या जीवनात हे दिसू शकत नाहीये. काही भक्तांच्या जीवनात दिसतंय. पण जेवढा जास्तीत जास्त दृढ निश्चयाने, दृढ विश्वासाने आपण ह्याच्यामध्ये भाग घेऊ, तेवढा नक्कीच त्या व्यक्तीला स्वतःमध्ये परिवर्तन किंवा त्या व्यक्तीमध्ये विशेष जी आसक्ती आहे, ही दिसून येणार आहे. काही विद्वान असा वाद घालतात, की वर्णाश्रमा पद्धतीच्या तत्वांचे पालन केल्यावर एखादा मनुष्य सहजच भक्तिमय सेवेच्या सिद्धींना प्राप्त करू शकतो. परंतु महान आचार्यांचे मते हा वाद स्वीकारला जाऊ शकत नाही. म्हणजे जर
कोणी जर धर्म अर्थ काम मोक्ष केलं तर नक्की त्याला भक्तीची प्राप्ती होईल, किंवा कोणी जर 4 वर्ण आणि 4 आश्रमांचं पालन केलं त्याला भक्ती अशी सहज प्राप्ती होईल, असं काही जणांचं म्हणणं आहे. पण आचार्यगण जे आहेत हे या गोष्टीला मान्य करत नाहीत. भगवान चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा या कल्पनेचे खंडन केले आहे. ज्यावेळी रामानंद राय समेत भक्तिमय सेवेच्या क्रमशः होणाऱ्या विकासाबद्दल चर्चा करीत होते, त्यावेळी रामानंद रायांनी वर्णाश्रम धर्माचे महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करताच चैतन्य महाप्रभूंनी या कल्पनेला अस्वीकृत केले. महाप्रभूंच्या मते वर्णाश्रम पद्धतीतील विकास हा केवळ बाह्य स्वरूपाचा आहे. त्यापेक्षाही एक श्रेष्ठ तत्व आहे. भगवद्गीतेतील देखील भगवान श्रीकृष्णाने असे म्हटले आहे, मनुष्याने जर सर्व धर्मांचा त्याग करावा आणि केवळ कृष्ण भावनामृत प्रगतीचा अंगीकार करावा, त्यामुळे तो मनुष्य जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकेल. श्रीमद भागवतातील या श्लोकात 11:29 या श्लोकात भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, जोपर्यंत मनुष्याच्या ठायी माझ्या लीला श्रवण करण्यासंबंधी स्वाभाविक रती निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याने वर्णाश्रम पद्धतीचा अंगीकार करावा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर वर्णाश्रम पद्धत म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी निर्दिष्ट करण्यात आलेले विधी होत. ज्यांनी कृष्ण भावना विकसित केलेली नाही अशा लोकांकरिता या सर्व गोष्टी नेमलेल्या आहेत. वस्तुतः शास्त्रामध्ये या सर्व पद्धती एखाद्या व्यक्तीला कृष्ण भावनेपर्यंत उन्नत करण्यासाठीच योजल्या आहेत. तथापि ज्याने पूर्वीच श्रीकृष्णाविषयी स्वाभाविक आसक्ती विकसित केलेली आहे, त्याला या शास्त्रोक्त नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. हरे कृष्ण. अशा प्रकारे इथे वर्णन करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे भक्तिमय सेवा जी आहे ही श्रेष्ठ आहे, आणि हे 5 अंग जे आहेत भक्तिमय सेवेचे हे अतिशय शक्तिशाली साधनं आहेत, आणि अशा शक्तिशाली साधनांचं जर पालन केलं तर नक्कीच व्यक्तीला कृष्णाच्या प्रती आसक्ती निर्माण होईल. आणि हे 5 अंग इतके विशेष आहेत की व्यक्तीला भावस्थितीपर्यंत घेऊन जातील, आणि भावस्थितीचा त्यांचा जो ध्येय आहे कृष्ण त्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचू शकतील, आणि याच्यामध्ये काहीही अतिशक्ती नसून हे सत्य आहे. हरे कृष्ण. हे प्रश्न आहे कोणाचा? हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. बोला. म्हणजे कोणत्या स्थितीपर्यंत उन्नत झाल्याशिवाय व्यक्ती पुरुषोत्तम भगवंतांच्या आराधनेत संलग्न राहू शकत नाही, असा प्रश्न आहे बंध पुस्तकातलाच. भावस्थितीपर्यंत पोहोचत नाही. भावस्थितीपर्यंत जोपर्यंत व्यक्ती पोहोचत नाही तोपर्यंत तो संलग्न राहू शकत नाही. त्यामुळे भावस्थितीपर्यंत व्यक्तीला तिथं पोहोचणं गरजेचं असतं. अजून कोणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे, तर आपण आता इथं विराम देऊयात. पुढचा क्लास कधी होईल हे तुम्हाला कळलं जाईल एक पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे सोमवार ते शनिवारमध्ये संध्याकाळी आपलं ऑनलाईन क्लासेस होतील. तर ते कधी होतील याचं तुम्हाला मेसेज मिळेल. ठीक आहे महेश भाऊ? महेश भाऊ, हरे कृष्ण. हा चालेल प्रभूजी. ठीक आहे, प्रभूजी धन्यवाद. रेकॉर्डिंग प्रभुपाद की जय. कौस्तुभ प्रभू एक प्रश्न होता. प्रभूजी रेकॉर्डिंग स्टॉप करा ना महेश प्रभू.